नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहोत मोनिका साबळे मॅडम यांच्याकडे. तर जाणून घेऊया त्यांची कहाणी काय आहे आणि बघूया एक टूर त्यांच्या क्लासची. नमस्कार मॅडम. नमस्ते. अ, तुमचं इकडे दापोलीमध्ये क्लासेस आम्ही शोधत होतो एका कोकण स्पार्कला, की त्या स्पार्कने अशी अपेक्षा होती की शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे म्हणतो की गुरुचं स्थान खूप महत्वाचं असतं आणि गुरुशिवाय आयुष्यात काही उपलब्धीच नाही. तर आमच्या अनेक वेगवेगळ्या कोकण स्पार्कना आम्ही शोधत असतो आणि असाच एक हिरा आम्हाला गवसला. बऱ्याच जणांकडनं नाव आलं पुढे की एज्युकेशन क्षेत्रामध्ये कोण असा आहे की लहान मुलांचा जो पाया रचणे आहे तर त्याच्यासाठी काम करतंय. आणि ते तुमचं नाव मोनिका मॅडम एक उत्तम उदाहरण आहेत याचा. तर ते आलं. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की दापोलीचं आणि तुमचं नातं आणि नंतर हळूहळू तुमच्या ह्या कार्यक्षेत्राकडे कशा तुम्ही वळलात. तर त्याबद्दल तुमची थोडी माहिती आम्हा प्रेक्षकांना सांगितली तर बरं होईल. माझे दापोलीमध्ये कमलरत्न नावाचे क्लासेस आहेत. तर बेसिकली नर्सरी पासून 8वी पर्यंतची मुलांची बॅच आहे. सुरुवातीला स्टेट बोर्ड सीबीएसई असे दोन्ही होते त्याच्यामध्ये. आत्ता जसं एज्युकेशन क्षेत्रामध्ये एज्युकेशन पॉलिसी आली आहे NEP, तर ह्याचा इम्पॅक्ट मुलांवर आणि एकंदर तुमच्या अभ्यासक्रमावर काय तुम्हाला काही परिणाम जाणवला का? किंवा त्यांच्यामध्ये लॉकडाऊन नंतरची जी मुलं आहेत आणि लॉकडाऊन पूर्वची मुलं, तर यामध्ये काही फरक किंवा पालकांचा दृष्टिकोन म्हणजे एक अर्बन मधला पालक आणि रुरल क्षेत्रामधला पालक ह्याच्या सोबत इंटरॅक्शन म्हणा किंवा त्यांचा एक माइंडसेट असतो ट्युशन बद्दलचा, की ट्युशनला घातलंय म्हणजे झालं आता ते टीचरची जबाबदारी. असं काय तुम्हाला काही अनुभव वगैरे? भरपूर अनुभव आलेले आहे. सुरुवातीला म्हणजे असं झालेलं आहे की आपल्याकडे ना काही घरांमध्ये म्हणजे आता गावातली घरं आहेत तर आजी आजोबा, आई वडील आणि मुलं असं कुटुंब बघायला मिळतं. तर ती जी पिढीची गॅप आहे ना, म्हणजे आजी आजोबा ज्यांच्या घरात आहेत, तर ती जी मुलं माझ्याकडे नर्सरी ज्युनियरला येतात, तर त्यांचं म्हणणं असं आहे एवढ्या लहान मुलांना काय गरज आहे ट्युशनची. जे वय लहान आहे ती ओली माती आहे. त्याला तुम्ही जसं घडवाल तसं ती घडणार आहे. आता माझ्याकडे आल्यानंतर तुम्ही ऍक्टिव्हिटी, अभ्यास या सगळ्याची गोडी लागल्यावरती ती तसेच पुढे पुढे जाणार जातात. नाही. वेळेस जर त्याला अभ्यासाची गोडी नसेल तर ती मोठ्या वयामध्ये लावणं फार कठीण जातं. हो, की ओली मातीला तुम्ही आकार द्याल तसा ती ती वळत वळत जाते. जाते. त्याच्यानंतर हल्ली मुलांमध्ये ना हट्टीपणा खूप वाढलेला आहे. एक तर लॉकडाऊन पासून ना मुलांच्या हातामध्ये न कळत त्या वयामध्ये मोबाईल आलेले आहेत. बरोबर. आणि त्यामुळे असं होतंय की बरेच पालक माझ्याकडे कंप्लेंट करतात, मॅडम हा मोबाईल बघितल्याशिवाय जेवत नाही, हा मोबाईल बघितल्याशिवाय अभ्यास करत नाही. तर काय करता येईल? तर मला असं वाटतं की मुलांना कुठेतरी ना आता ती गरज होती. त्यावेळेस ऑनलाईन लेक्चर चालू होते, शाळा पण ऑनलाईन होते, बरोबर. तर मुलांना द्यायला लागत होते. अगदी नर्सरीच्या बॅचेस सुद्धा ऑनलाईन मुलं करत होती अभ्यास. पण आता आहे ना मुलांना मोबाईलपासून थोडंसं लांब करण्याची जबाबदारी त्यांची आणि माझी आहे, असं मला वाटतं. मग कसं लांब करणार तुम्ही? तर मुलांच्या डोक्याला खाद्य द्या. त्यांना ऍक्टिव्हिटी द्या किंवा अभ्यासाची गोडी लागू दे. ती जी गोडी कमी झालेली आहे ना, ती म्हणजे पालक तक्रार करतात की मॅडम हा ना मॅथ्सचा खूप कंटाळा करतो. मराठी छान वाचतो, मराठीचा अभ्यास करतो, हिंदीचा अभ्यास करतो. मग त्या कंटाळ्यामागचं कारण शोधा. मराठीचा अभ्यास का करतो, हिंदीचा अभ्यास का करतो? कारण ते त्याला कळतंय वाचल्यावरती. मॅथ्सचा कंटाळा का करतोय? कारण त्याला समजत नाहीये. मग ते समजून त्याला ती गणित सोडवायला सांगणे, समजावून सांगणे ही जबाबदारी. ऍक्टिव्हिटी हा, शीट्स देणे. ऍक्टिव्हिटी शीट देणे की ज्याच्यातनं बाबा एखाद्या विषयाबद्दल त्याला गोडी लागू दे. की मॅथ्स बोरिंग नाहीये, मॅथ्स स्कोरिंग आहे हे त्याला कळू दे. तर असे मी बरेचसे ऍक्टिव्हिटी मुलांना देत असते. आता रिसेंटली मी एक प्रयोग केलेला आहे आणि खरंच तो सक्सेसफुल वाटतोय मला तरी. बर. की एक 4थीची बॅच आहे माझ्याकडे, तर त्यांचे मी ग्रुप्स केले. पूर्ण वर्गामध्ये 20 मुलं आहेत माझ्याकडे, तर मी 4-4 जणांचे 5 ग्रुप केले. प्रत्येक ग्रुपमध्ये अभ्यास करणारी आणि न करणारी यांना बॅलन्स केलं. आतापर्यंत प्रत्येकाचं एम कसं होतं
की माझं झालं पाहिजे. एखादा प्रश्न टाकल्यानंतर किंवा एखादा होमवर्क दिल्यानंतर माझं झालं पाहिजे. मॅडमनी माझं आधी तपासायला पाहिजे. माझं करेक्ट आलं पाहिजे. म्हणजे जे सगळं माझी, मी ही जी भावना होती, ती आता कुठेतरी मागे पडून माझी टीम जिंकली पाहिजे. माझ्या टीमला बेस्ट आम्ही स्टॅम्प ठेवले आहेत, की ज्यांचं टीम वर्क कंप्लीट असेल, तर त्यांना आम्ही तो स्टॅम्प मारतो त्यांच्या टीमच्या खाली. तर आता माझी टीम जिंकली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये झालं असं ना, की जे हुशार मुलं आहेत किंवा जे करतायत, तर त्या टीममध्ये जे न करणारे आहेत, त्यांना पण घेऊन आपोआप ते त्यांच्याकडनं त्यांना पण करून घेऊन तू करायचंच आहे. काय हे तुला हे समजलं नाहीये का? थांब मी समजवतो. म्हणजे माझ्यापर्यंत पण आता येणारं पब्लिक कमी झालं आणि ते आपोआप सतत छान असं समजवत असतात. हां. एकंदरीत टीमवर्क टीम वर्क इतकं सुंदर करतात ते आणि होतं कसं मी मोठा नाही, माझ्यासोबत आणखीन 4 जणांना मी मोठं करते. ही भावना त्यांच्यामध्ये ही या खरंच वयात खूप आलेली आहे. महत्वाची आहे. तर शिक्षकाचं हेच असतं की आपल्या मुलांना येणं म्हणजे कुठेतरी त्यांनी करणं, बरोबर. दॅट इज द सर्टिफिकेट फॉर युअर वर्क. तर खरंच शिक्षक जो काही नेमायचा होता तो आम्ही बरोबर नेमला आहे. आणि तुमच्याकडनं बरीच माहिती मिळाली की मुलांची वृत्ती कशी बदलवायची किंवा ह्या वयाच्या मुलांना म्हणजे पालकांनी काय करून घ्यावं, मोबाईलपासनं कसं ऍक्टिव्हिटीजद्वारे त्यांना लांब करणं, हे खूप महत्वाचं एक पॉइंट होता की तो आपल्याला समजला. तर तुम्ही आणि काय सांगाल मुलांना मला किंवा एखादे जी व्यक्ती आहे जिला असं शिकलेली आहे पण समहा जॉब नाही करता येते, त्यांनाही ट्युशन्स किंवा असा टीचिंग मध्ये आवड आहे, म्हणजे एक चरितार्थासाठी पण एक मार्ग आहे, प्लस समाधानकारक काम आहे, म्हणजे एक हो. नोबल वर्क म्हणतो तसं आहे. मुलांना घडवणं, आपल्या हातून ती घडतायत हे बघणं, म्हणजे एक रोप लावलंय आणि ते वाढताना आणि ते सुंदरपणे वाढतंय. वाढतंय बघून हे जे समाधान आहे ते एका शिक्षकाला, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? ऍक्च्युली मला असं वाटतं ना की मुलांना जे चांगल्या गोष्टी आहेत त्याला नाही म्हणू नये. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते की माझ्याकडे जी छोटी मुलं आहेत त्यांना कधी कधी कलरिंग ऍक्टिव्हिटी देते. पेपरवर करता करता ते माझ्या टेबलावर कलर करायला जातात. कधी कधी माझ्या भिंतीवरती सुद्धा कलर केलेला असतो किंवा आता हे जे पिक्चर बघता ह्याच्यामध्ये हे घराचं पिक्चर आहे, त्याच्या आतमध्ये छोटी छोटी घरं कोणीतरी काढून ठेवलेली. तर पण ठीक आहे, पण मुलांना शक्यतो नाही म्हणून आणि ऍक्टिव्हिटी मध्ये खूप बिझी करा की जेणेकरून ते मोबाईल पासून खूप लांब होतील आणि ऍक्टिव्हिटी त्यांना आवडतील अशा सुरुवातीला द्या. म्हणजे भलेही त्याला फक्त कलरिंग करायला आवडत असेल तर करू दे कलर त्याला, की मॅडम अभ्यास सोडून ना तो फक्त कलरिंग करत बसतो. ठीक आहे, सुरुवातीला ते करून देत. नंतर हळूहळू जशी अभ्यासात गोडी लागत जाईल तसा तो अभ्यास अभ्यास पण करत करत करेल. जाईल. होतं कसं ना, की एखाद्या विषयाचा कंटाळा करतो. म्हणजे आता सपोज मी तुम्हाला एखादं तामिळ पुस्तक दिलं. तुम्हाला तर ती लँग्वेज वाचता येत नाही. तुम्ही काय कराल? ते पुस्तक नुसतं असं उघडाल, चित्रबित्र असतील तर बघाल आणि ठेवून द्याल. मुलांचं तसंच आहे, की मॅथ्सचा कंटाळा करतो किंवा सायन्सचा कंटाळा करतो किंवा त्याला सोशल स्टडीज आवडत नाही. का? तर मला समजत नाहीये. ज्या दिवशी मला ते पुस्तक समजायला लागेल, मला वाचता येईल, त्या दिवशी मी ते उघडून वाचायचा प्रयत्न करेन. बरोबर. 100त एखादा असा असतो, की मला तामिळ वाचता येत नाहीये, पण मॅडमनी मला हे पुस्तक दिलंय आणि मला ते वाचायचंच आहे. तर मी तामिळ आधी शिकीन आणि मग ते पुस्तक मॅडमना वाचून जाईल. पण असा 100त एखादा आहे. पण आत्ताच्या मुलांना अभ्यासाची गोडी लावणं हे पहिलं बेसिक काम आहे पालकांचं पण आणि आणि लहान माझं पण वयातनं. आणि लहान वयात. टीचिंग मध्ये ज्यांना यायचं आहे, तर जर सिलेबस डिसाइडेड आहे, तर जे ज्या वयात व्हायला पाहिजे ना ते त्या वयात व्हायलाच हवे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर नर्सरीमध्ये नर्सरीचा इन जनरल सीबीएसईचा सिलेबस बघितला तर 1 to 20 नंबर त्यांना यायला पाहिजे आणि ए टू झेड त्यांना वाचता ओळखता लिहिता आली पाहिजे. हे जर तुमचं नर्सरीमध्ये नाही झालं तर ज्युनियरमध्ये त्याचा सिलेबस वेगळा आहे, जिथे तुम्हाला स्मॉल लेटर पण येणार आहे, जिथे तुम्हाला वर्ड्स येणार आहेत. मग तुमचं मूल नर्सरीचा सिलेबस कधी कंप्लीट करणार आणि मग ज्युनियरचा ज्युनियरचा कधी कधी करणार, करणार? आपोआप त्याला बर्डन येत जातं आणि मग तेव्हा मुलं अभ्यासाचा खूप कंटाळा करायला लागतात. तुमचे युट्यूबचं चॅनलही आपण प्रेक्षकांना दाखवणार आहोत. हो. त्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचीही मुलं असतील, भले ते ह्या क्लासला येत नाहीत,
पण त्यांनाही काही डाऊट असतील आणि तेच प्रश्न नेमके त्या व्हिडिओद्वारे आले असतील तर त्यांचेही प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होऊ शकतात. बरं, ते वर्कशीट्स पण तुम्ही मगाशी आपण बोलताना विषय झाला तेव्हा म्हणालात की त्या वर्कशीटचे PDF खाली तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देतात, तुमच्या मुलांना जे देतात ते सेम. तर व्ह्युअर्सना हे आहे की तुमची मुलं देखील जर छोटी छोटी असतील आणि अभ्यास तुम्ही घेत असाल तरी ही खूप छोट्या छोट्या आणि सिंपल टिप्स आहेत की त्या त्या पालकांना म्हणजे लक्षात आणून दिल्या, कारण की पालक पण चांगलं देण्यासाठीच ट्युशन्स बघत असतात. काहींच्या एरियामध्ये सपोर्ट मिळतो, कुठे प्रयत्न असतो पण देता येत नाही मुलांना, असंही असेल. तर मग त्या पालकांना किंवा असं असतं की मला वेळ आहे पण मी नेमकं माझ्या मुलाचा अभ्यास घेऊ तरी कसा, हाही एक मोठा प्रश्न पालकांना जाणवतो. कारण की आम्हाला शिकून आता 20-30 वर्ष झाली आहेत, आता मुलांचा अभ्यासक्रम बदललेत, तर काय घ्यायचं मेथड्स. आणि मुलांचं एक असतं की माझी टीचर सांगते तेच बरोबर. काही वेळेला पालक म्हणत मॅडम तुम्ही सांगा तुमचं ऐकू, आम्ही सांगितलं की आमचं नाही ऐकत. म्हणजे तुम्ही जर सांगितलं ना जे फॉर जोकर तर तो ऐकेल, नाहीतर आम्हाला जे फॉर मंकीज म्हणतो तो. म्हणजे असंही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मुलं ऐकत नाहीत ऐकत नाहीत. मॅडम तुम्ही सांगितलं ना की ते नक्की करणार. त्यामुळे सोनाराने कान टोचावे तसं पालक पण मला रिक्वेस्ट करत असतात की मॅडम तुम्ही सांगा जरा, तुम्ही बोला. हा. तर ते पालकांना एक छान असं तुमच्याकडनं मार्गदर्शन मिळालं. आणि जे शिकणारे आहेत किंवा ज्या एखादी महिला असेल, गृहिणी असेल, शिकलेली आणि तिलाही इच्छा असेल टीचिंग क्वालिटी, तिच्याकडे असलेलं ज्ञान देणं, तर तीही कशी तिचा क्लास ऑर्गनाईज करू शकते, काय स्टँडर्ड्स मेंटेन करू शकते, जेणेकरून क्वालिटी ऑफ स्टुडंट्स तिच्या हाताखालनं घडतील. यासाठी तुम्ही एक छान सजेशन्स दिले. आम्ही क्लासचं थोडीशी टूरही केली, फार सुंदर वाटलं. म्हणजे गावातली मुलं प्रगत होण्यासाठी हा एक खूप मोठा पाया म्हणतो, कारण की ती फाउंडेशनल स्टेजमध्ये मुलं आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही जे कार्य करतात तर खरंच या कार्यासाठी तुम्हाला सलाम. आणि आम्हाला ब्राईन केवित आणि दहिसर कनेक्ट जे कार्य करतंय की प्रत्येक स्पार्कला शोधणं, त्याच्यातल्या ज्या बेस्ट क्वालिटीज आहेत ते लोकांपर्यंत आणणं, त्यांना दाखवणं की गावात राहणं आणि गावामध्ये विकास घडवणं. हे विकासाबद्दल सगळेच बोलतात पण नेमका विकास जो घडवतोय त्याला किती जणांनी पाहिलंय किंवा त्याचा चेहरा तरी नेमका दिसतो कसा. तर मग ते मागच्या ह्याला आम्ही हॉटेल व्हिजिट्स केलं असेल, होमस्टे करणारी म्हणजे गृहिणी महिला, हातात कला आहे स्वयंपाकाची, तर ती वाया न जाता किंवा कुटुंबापुरती मर्यादित न राहता पुढे घेऊन कसं जायचं, इतरांना त्याचा फायदा करून कसा द्यायचा. किंवा आपलं दापोली हे पर्यटक आहे, पर्यटकांची गैरसोय होऊ नये किंवा अति महाग ठिकाणी त्यांचं होऊ नये, तर त्यासाठी कसं हेल्प व्हावी, तर यासाठी आम्ही त्यांना भेटलो होतो. शिक्षण क्षेत्रामध्ये इकडच्या राहणाऱ्या मुलांना शहराकडे कल पालकांचा वळतोय शिक्षणाच्या दृष्टीने पण, की आमच्या मुलांना चांगलं शिक्षण व्हावं म्हणून आम्ही जातोय. पण ते न जाता आमच्याकडे इथे देखील चांगले टीचर्स आहेत. आम्ही गावात राहून, आम्ही नोकरी करून आमच्या मुलांना कोणतरी बॅक सपोर्ट, एज्युकेशन जे फाउंडेशन आहे ते देणारं कोणतरी आहे, हे ऐकून म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने आर्किटेक्ट ऑफ स्टुडंट फ्युचर, म्हणजे तुमचं जे क्षेत्र आहे तर तेच ते घडण म्हणतो. आर्किटेक्ट जसं इमारत बांधतो तर बिल्डिंग घडवतं, तर हे मुलं घडवण्याचं आर्किटेक्चरल काम तुम्ही करतायत. तर त्यासाठी खरंच खूप आनंद वाटला बोलून, तुमच्याकडनं खूप शिकायला मिळालं, जाणून घ्यायला मिळालं. आजचे नवीन ट्रेंडी मुलं काय आहेत, कशी आहेत, पालकांनी नक्की विचार करा याबद्दल. आणि असेच आम्ही तुम्हाला भेटत राहू नवीन नवीन कोकण स्पार्क सोबत. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आणि पुढच्या भागात आपण नवीन एका कोकण स्पार्कला भेटूया. सपोर्ट करत राहा, लाईक करत राहा आणि पाहत राहा द बिझनेस सिरीज, कॅनव्हस सिरीज.